नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट चवीची आवळ्याची लोणची. आपण त्याला लोणची असेही म्हणतो. आवळ्याला बहुगुणी म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे केसांसाठी स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्याचबरोबर अँटी एजिंग घटकसुद्धा यामध्ये आहे. खूप सारे फायदे ह्या आवळ्यापासून आपल्याला मिळतात. आता ह्या आवळ्याचं लोणचं बनवायला अगदी सोपं असं आहे. याचा मसालासुद्धा आपण घरीच बनवू शकतो. आवळा हा चवीला तुरट असल्यामुळे लहान मुलं काही तर मोठेसुद्धा खायला टाळाटाळ करतात. मग त्यासाठी अशा प्रकारे हे लोणचं किंवा लोणची बनवून ठेवू शकतो, जे खूप सारे दिवससुद्धा टिकतं. तर चला मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आहे आणि यावरती आपण स्वच्छ असे धुवून घेऊन पुसून घेतलेले आवळे जे आहेत ते आपल्याला वाफवायला ठेवायचे. तर इथे हे आवळे वजनी जर मोजले तर 250 ग्रॅम एवढे आहेत, म्हणजे पाव किलो आवळे तर मी घेतलेले आहेत. आणि जर तुम्ही नंबर वाईज जर मोजले तरी ही जवळपास 9 ते 10 आवळे इथे असतील. तर आता आपल्याला हे आवळे छान 10 ते 15 मिनिट मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचे, जेणेकरून याच्या पाकळ्या अगदी अलगद अशा मोकळ्या होतील. तर इथे जवळपास 15 मिनिटानंतर मी हे आवळे चेक करून बघत आहे. तर यामध्ये मस्त असे क्रॅक पडलेले आहेत, याच्या पाकळ्या सुटत आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे आणि हे आवळे असेच थोडेसे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आवळे थोडेसे थंड झाले की आपण एकदा याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये असलेल्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला किंवा ते बी आहे ते बाजूला करायचं आणि याच्या पाकळ्या अगदी अलगद अशा मोकळ्या करून घ्यायच्यात. तर सुरुवातीला आवळा खूप जास्त गरम असल्यामुळे आपण त्याचे इझिली पाकळ्या काढू शकत नाही. तर याला थोडंसं थंड होऊ द्या आणि मग त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या. तर पाकळ्या मोकळ्या करत असताना अशा प्रकारे जर तुम्हाला हे कठीण जात असेल तर आवळा दोन्ही हाताच्या मधोमध ठेवायचा आणि त्याला मध्ये प्रेस केल्यावरती इझिली याच्या पाकळ्या अगदी अलगद अशा निघतात. तर अशा प्रकारे सर्व पाकळ्या मी इथं काढून घेतल्यात आणि याच्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा आपण इथं काढून घेतलेल्या आहेत. तर इथे लोणचीसाठी किंवा लोणच्यासाठी जो आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर तो आपण इथे बघत आहोत. तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी 2 चमचे बडीशेप घेतली आहे, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. तर आता हे जे साहित्य घेतलंय किंवा जे मसाले घेतले ते आपल्याला भाजून घ्यायचे. तर भाजण्यासाठी खूप जास्त वेळ भाजण्याची अजिबात गरज नाही. यामध्ये असलेलं जे मॉइश्चर असेल किंवा ओलावा असेल तेवढा आपल्याला यामधला काढून घ्यायचा आहे. अगदी हलकं असं भाजायचं आहे. खूप जास्त भाजण्याची याला अजिबात गरज नाही. हलकंसर भाजलं तरीही चालते. त्यानंतर भाजून घेतलेले जे मसाला आहे तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याला थोडंसं थंड करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये साधारणतः 1 ते 2 चमचे एवढं तेल घ्यायचे आणि ह्या तेलामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी दाणे आपल्याला यामध्ये घालायचे. अख्खी अशी बडीशेप आणि मेथी दाणे घातल्यामुळे ह्या लोणच्याला किंवा लोणचीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जवळपास 1 चमचा अद्रकीचा किस यामध्ये घालायचा. अद्रक ही खूप जास्त फायदेशीर असते आणि आवळ्याच्या लोणचीमध्ये अद्रक घातल्यामुळे अतिशय पाचक असे इथे लोणची इथं तयार होते. त्यामुळे मी ते अद्रक ही वापरत आहे. अद्रक थोडीशी तळल्या गेली की आपल्याला जो आपण मसाला छान भाजून थोडासा थंडगार करून घेतलेला होता तो जाडसर असा एकतर कुटून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामधून काढत असताना अगदी जाडसर असा फिरवायचा आणि हा मसालासुद्धा यामध्ये घालायचा आहे. आता हे तळत असताना यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर जवळपास मी ते अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार आपण जे मीठ वापरतो तर ते साधं मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं. आता हा मसाला परतत असताना यामध्ये आपल्याला अजून मसाले घालायचे आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालते आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखटसुद्धा घालणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्येच अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालायचा. आता हे सर्व छान असं तळून घ्यायचे आणि हे मस्त असं तळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आवळ्याचे जे काप आहेत किंवा ज्या आवळ्याच्या पाकळ्या आहेत ना तर ते पूर्णपणे यामध्ये घालायचे. तर आवळा ह्या मसाल्यामध्ये घातल्यानंतर आपण छान मध्यम आचेवरती हे मस्त असं परतून घेणार आहोत आणि यामध्येच हा मसाला छान असं एकत्रित करून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे येतात आणि आवळ्याचा आपण अशा प्रकारे लोणचं करून जर घरामध्ये साठवून ठेवलं तर ते खाण्यासाठी अत्यंत फायदेशीर असं असतंच. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये गूळ खाणंसुद्धा अत्यंत फायदेशीर असं आहे. त्यामुळे आपण लोणची करत असताना गुळाचा वापर करत आहोत. तर इथे गूळ वापरत असताना मी जवळपास 150 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे. तर पाव किलो आवळ्यांसाठी आपण इथे 150 ग्रॅम गूळ इथं वापरत आहोत. तर असं प्रमाण घेऊन तुम्ही 1 किलो जरी आवळ्याचं लोणचं किंवा हे लोणची बनवली तरी त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं गूळ घालायचा आहे.
तर अशा प्रकारे गूळ घातल्यानंतर आवळ्या मस्त असं एकत्रित करून घेतलं आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट आपण यावरती वाफ येऊ देणार आहोत, जेणेकरून याला मस्त असं पाणी सुटतं। तर गूळ घातल्यानंतर आपण पाणी सुटण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर नव्हता केलेला, झाकण ठेवलं आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये मस्त असं याला पाणी सुटलेलं आहे। तर बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या गुळाचा मस्त असा पाक सुटलेला आहे, तुम्हाला दिसून येत असेल। आणि हा पाक अगदी पातळ असा आहे, तर आपल्याला हा गुळाच्या पाकामध्ये हा आवळा मस्त असा शिजवून घ्यायचा, म्हणजे हा पाकसुद्धा मस्त असा शिजला जातो, म्हणजे ही लोणची टिकायला अगदी परफेक्ट अशी होते। त्यानंतर हा पाक आळून आल्यानंतर जर तुम्ही चेक करून बघितला तर अशा प्रकारे एक तार जर याची तुटत असेल तर एवढा आपण इथं शिजवून घेतोय। तर तुम्हाला जर हे लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर यापेक्षा अजून थोडंसं याला शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर हे स्टोअर करायचं, मस्त वर्षभर असं हे टिकतं सुद्धा। त्याचबरोबर गुळाच्या पाकामध्ये हे मस्त असं शिजत असताना सुरुवातीला तुम्हाला अगदी पातळ असं दिसत असलं तरी थंड झाल्यानंतर हे भरपूर असं आळून येतं। तर इथे ही मस्त अशी ही लोणची किंवा लोणचं मस्त तयार झालंय। आता आपण याला मस्त असं थंडगार करून घेणार आहोत आणि थंड केल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही पॅक करून असं ठेवायचं, म्हणजे छान भरपूर दिवस हे टिकतं सुद्धा। तर असा हा बहुगुणी आवळा सर्वांनाच खाऊ घालायचा असेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून मला नक्की कळवा। त्याचबरोबर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील।